नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक एस देशमुख, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग. पदवीच्या प्रथम वर्षामध्ये जे जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मग त्यामध्ये FY BA असेल, FY BCom असेल, FY BSc असेल, त्यासोबत FY BCA असेल, FY BCS असेल, अशा 5 शाखांमध्ये तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला यंदा म्हणजे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये एक नवीन विषय समाविष्ट झालेला आहे. तो 2 क्रेडिटचा विषय आहे. डेमोक्रेसी, इलेक्शन आणि गव्हर्नन्स असं त्याचं शीर्षक आहे, असं त्याचं टायटल आहे. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, इलेक्शन म्हणजे निवडणूक प्रक्रिया आणि गव्हर्नन्स म्हणजे सुप्रशासन किंवा प्रशासकीय यंत्रणा. अशा पद्धतीने हा सगळा विषयाचा भाग आपण सुरुवातीला समजून घेणं क्रमप्राप्त आहे. मित्रहो, 2 क्रेडिटचा विषय आहे. इंटरनल 25 मार्क आहेत, एक्सटर्नल 25 मार्क आहेत. यामध्ये आपल्याला 25 मार्कांची असाइनमेंट किंवा प्रोजेक्ट करणं आवश्यक होतं. ते आपण अनेक विद्यार्थ्यांनी केलेलं असेल. परंतु आता 25 गुणांची परीक्षा, ज्याला आपण चाचणी परीक्षा म्हणूया किंवा MCQ पद्धत, बहुपर्यायी प्रश्नसंच पद्धत, ही यावर्षी आपल्याला अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग त्या पद्धतीचा आपण अवलंब करायचा आहे. 25 मार्क 25 प्रश्नांना असणार आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नांना 1 गुण. मग त्यासाठी 30 प्रश्न दिले जातील. 5 प्रश्न हे अतिरिक्त स्वरूपात दिले जातील. मग आपण या डेमोक्रेसी, इलेक्शन आणि गव्हर्नन्स या 3 प्रकरणांपैकी आत्ता आपण डेमोक्रेसी म्हणजे प्रकरण क्रमांक 1 वर काही महत्त्वाचे निवडक प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेसाठी अपेक्षित आहेत, विचारले जाऊ शकतात, यावर थोडक्यात चिंतन आणि संवाद करूया. तर प्रकरण क्रमांक 1, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, या विषयावर खालीलपैकी अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु खालीलपैकी काही महत्त्वाचे प्रश्न हे परीक्षेत अपेक्षित आहेत, विचारले जाऊ शकतात. त्यांची उत्तरं व पर्याय कशा पद्धतीने आहेत हे आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1, आपण डेमोक्रेसीचा अभ्यास करतोय मित्रांनो. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही या प्रकरण क्रमांक 1 मध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न आपण घेऊया. भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला काय म्हणतात? भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला काय म्हणतात? त्याचे पर्याय अशा पद्धतीने असतील. पर्याय क्रमांक 1 असेल संसद, पर्याय क्रमांक 2 असेल सिनेट, पर्याय क्रमांक 3 असेल काँग्रेस आणि पर्याय क्रमांक शेवटचा 4था लोकसभा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला काय म्हणतात? पहिला पर्याय संसद, दुसरा सिनेट, तिसरा पर्याय काँग्रेस, 4था पर्याय लोकसभा. तर आता भारताचं केंद्रीय कायदेमंडळ, केंद्रीय म्हणजे देश स्तरावरचं, मी अभ्यासक्रम शिकवताना सर्व सांगितलेलं आहे. भारताचं केंद्रीय कायदेमंडळ हे संसद आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 भारताचं केंद्रीय कायदेमंडळ, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो संसद. म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं, भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. हा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न असा देखील येऊ शकतो, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? किंवा भारतीय घटना समितीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं? मग पर्याय क्रमांक 1 असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 असेल सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 3 असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू. आपल्याला प्रश्न विचारलाय भारतीय घटना समितीचे अध्यक्ष. याचं आपण अभ्यासक्रमामध्ये उत्तर आणि संपूर्ण विवेचन केलेलं आहे. त्याचं उत्तर आहे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्यावर आपण क्लिक करायचंय. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर पुढील तिसरा प्रश्न असा अपेक्षित आहे मित्रहो, टिंबटिंब यांनी लोकशाही म्हणजे किंवा टिंबटिंब यांनी लोकशाहीचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन किंवा राज्य असे वर्णन केले आहे किंवा अशी व्याख्या केली आहे. मग आता ही व्याख्या कोणी केली असा प्रश्न विचारलाय. त्यामध्ये पर्याय असू शकतात. प्राध्यापक सिली पहिला पर्याय झाला. पहिला पर्याय झाल्यानंतर दुसरा पर्याय असू शकतो मॅक्से, पर्याय क्रमांक 3 असू शकतो अब्राहम लिंकन आणि पर्याय क्रमांक 4 असू शकतो लॉर्ड ब्राईस. पर्याय आपल्याला 4 दिलेत,
त्यापैकी लोकशाहीची व्याख्या म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य किंवा शासन ही कुणी केली असा प्रश्न आलेला आहे. आपल्याला अभ्यासक्रमात हे सांगितलेलं आहे की अब्राहम लिंकन या जगप्रसिद्ध तत्ववेत्याची ही व्याख्या आहे. म्हणजेच या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अब्राहम लिंकन, पर्याय क्रमांक 3. लोकशाही लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन किंवा राज्य हे मत व्यक्त केलंय अब्राहम लिंकन यांनी. पर्याय क्रमांक असे आपल्याला दिलेले असतात. हा झाला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न जर आपण अभ्यासायचा झाला तर तो कशा पद्धतीने येईल? पर्याय क्रमांकांच्या नुसार येईल. प्रश्न चौथा असा समजून घ्या, लोकशाही म्हणजे टिंबटिंबच्या संमतीवर चालणारे शासन होय. कुणाच्या संमतीवर शासन चालतं लोकशाही हे असा प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये पर्याय 1 असेल सरकारच्या, पर्याय 2 असेल नोकर वर्गाच्या, पर्याय 3 असेल राष्ट्रपतींच्या आणि पर्याय क्रमांक चौथा म्हणजे शेवटचा असेल लोकांच्या. लोकशाही म्हणजे टिंबटिंब च्या संमतीवर चालणारे शासन. आपल्याला माहिती आहे लोकशाही हे लोकांच्या संमतीवर शासन चालतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा लोकांच्या आहे. त्यामुळे लोकांच्या संमतीवर चालणारे शासन म्हणजे लोकशाही आहे, हे आपल्याला लक्षात आलं. इथं 4 पर्याय मी दिले होते. पहिला होता सरकारच्या, दुसरा होता नोकर वर्गाच्या, तिसरा होता राष्ट्रपतीच्या, चौथा आहे लोकांच्या. अशा पद्धतीने आपल्याला हे 4 पर्याय येतील. पुन्हा एकदा सांगतो, समजून घ्या. लोकशाही म्हणजे चौथा प्रश्न आहे, लोकशाही म्हणजे टिंबटिंबच्या संमतीवर चालणारे शासन होय. पहिला पर्याय सरकारच्या, दुसरा आहे नोकर वर्गाच्या, तिसरा आहे राष्ट्रपतींच्या, चौथा आहे लोकांच्या. म्हणजे लोकशाही लोकांच्या म्हणजे पर्याय क्रमांक 4 लोकांच्या संमतीवर चालणारं शासन हे लोकशाही. अशा पद्धतीने 4 प्रश्न आपण अभ्यासले आहेत. पुढचा जर 5वा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा झाला तर 5वा प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? मुळातच आपण डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही हे पहिलं प्रकरण अभ्यासतोय मित्र हो, विद्यार्थिनींनो. तर बारकाईने लक्ष द्या. 5वा प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? मग भारतात लोकशाहीचा आपण अभ्यास केला, मग पर्याय समजून घेऊया. पहिला पर्याय असेल अध्यक्षीय लोकशाही, दुसरा पर्याय असेल प्रत्यक्ष लोकशाही, तिसरा पर्याय असेल संसदीय लोकशाही आणि पर्याय क्रमांक 4 असेल एकाधिकारशाही. मग आपण भारतामध्ये समजून घेतलं संसद आहे म्हणजे संसदीय लोकशाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 संसदीय लोकशाही ही भारतामध्ये असणारी लोकशाही प्रणाली आहे किंवा संसदीय लोकशाही पद्धत ही भारतामध्ये आहे. हे 5व्या प्रश्नाची उकल किंवा विस्तृत विवेचन झालं. त्यानंतर 6वा प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो, मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका स्वल्पविराम सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही 2 वैशिष्ट्ये टिंबटिंब व्यवस्थेची आहेत. मग आता आपल्याला लोकशाही अभ्यासली, हुकुमशाही काय असती ते पण पाहिलं. याच्यामध्ये आपल्याला लोकशाही प्रणाली समजून घ्यावी लागेल. तर असा प्रश्न आला 6वा, मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका स्वल्पविराम सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही 2 वैशिष्ट्ये कुणाची आहेत? मुळातच पाठाचं म्हणजे प्रकरण क्रमांक 1चं नाव आहे लोकशाही. मग तरी आपण पर्याय समजून घेऊ. पहिला पर्याय आहे हुकुमशाही, दुसरा पर्याय आहे सरंजामशाही, तिसरा आहे लोकशाही आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर आपलं उत्तर आहे लोकशाही. मग लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका तसेच सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. लोकशाहीचे अनेक वैशिष्ट्ये आपण अभ्यासली, त्यापैकी आता लोकशाहीमध्ये मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे वैशिष्ट्य आपल्याला आढळून आलं. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर झालं लोकशाही. त्यानंतर जर 7वा प्रश्न आपल्याला येऊ शकतो अपेक्षित कशा पद्धतीने याची जर चर्चा किंवा विवेचन करायचं झालं तर 7वा प्रश्न असा येऊ शकतो मित्र हो, अमेरिका टिंबटिंब घटक राज्यांचे मिळून एक संघराज्य बनले आहे. किती संघराज्य थोडक्यामध्ये? तर पहिला पर्याय आहे 50, दुसरा पर्याय आहे 13, तिसरा पर्याय आहे 11 आणि चौथा पर्याय आहे 31. तर आपल्याला माहिती आहे अमेरिका हे 13 घटक राज्यांचं मिळून बनलेलं एक संघराज्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तराचं स्वरूप किंवा उत्तराचा पर्याय ठरू शकतो. 7 प्रश्न इथं अभ्यासल्यानंतर लोकशाही या प्रथम प्रकरणामध्ये आपण 8वा प्रश्न कशा पद्धतीने अपेक्षित आहे? आपल्याला MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न संच किंवा ज्याला आपण म्हणू थोडक्यामध्ये पर्याय दिले जातात, पर्यायांमधून आपल्याला योग्य उत्तराची निवड करायची असते, अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका त्याचं स्वरूप. 8वा प्रश्न जर आपण अभ्यासायचा झाला मित्र हो तर तो अशा पद्धतीने येऊ शकतो, अमेरिकेत लोकशाहीचा कोणता प्रकार अस्तित्वात आहे? मग आता आपण अमेरिकेमध्ये कोणती लोकशाही आहे याचा अभ्यास पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे.
तर भारतामध्ये कशी आहे आणि अमेरिकेत आहे याचं आपण थोडक्यामध्ये तुलनात्मक अभ्यास वर्गीकरण केलेलं आहे. तर आपल्याला 8व्या प्रश्नात असं विचारलंय, अमेरिकेत लोकशाहीचा कोणता प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 आहे संसदीय लोकशाही, पर्याय क्रमांक 2 आहे सहभागात्मक लोकशाही, पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो अध्यक्षीय लोकशाही आणि पर्याय क्रमांक 4 येऊ शकतो मिश्र लोकशाही. तर आपल्याला लोकशाहीचे हे 4 प्रकार माहिती आहेत, परंतु अमेरिकेत कोणती आहे? तर याचं उत्तर आहे अध्यक्षीय लोकशाही. कारण भारतामध्ये आपल्याला पंतप्रधान असतात, अमेरिकेत हे अध्यक्ष असतात. म्हणजे अमेरिकेने अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केलाय. या 8व्या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3 अध्यक्षीय लोकशाही. त्यानंतर जर 9वा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा झाला लोकशाहीच्या संदर्भाने, तर तो कसा येऊ शकतो असा देखील विचारला जाऊ शकतो. भारतीय राज्यघटनेत वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व प्रौढांना मताधिकार देण्यात आले आहे किंवा दिला जातो. मग किती वर्षे पूर्ण झालेले प्रौढ असतात असं विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे 20, पर्याय क्रमांक 2 आहे 28, पर्याय क्रमांक 3 आहे 21 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 18. तर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग स्त्री असेल, पुरुष असेल किंवा इतर असतील, या सर्वांना प्रौढ मताधिकार मिळतो. म्हणजे या 9व्या प्रश्नाचं उत्तर झालं वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व प्रौढांना मताधिकार दिला जातो. पर्याय क्रमांक 4 18 असं त्याचं उत्तर आहे, वय वर्ष 18. त्यानंतर 10वा प्रश्न आपल्याला जर अभ्यासायचा झाला, आपण लोकशाही या पहिल्या प्रकरणावर एकूण 15 प्रश्न अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण 9 प्रश्न अभ्यासले. आता 10वा प्रश्न असा समजून घ्या, लोकसभा हे टिंबटिंब स्वरूपाचं सभागृह आहे. मग आपल्याला माहिती आहे लोकसभा हे कशा प्रकारचं सभागृह आहे? पर्याय क्रमांक 1 येऊ शकतो स्थायी सभागृह, पर्याय क्रमांक 2 येऊ शकतो वरिष्ठ सभागृह, पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो अस्थायी सभागृह आणि पर्याय क्रमांक 4 येऊ शकतो प्रथम सभागृह. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे पहिला पर्याय स्थायी आहे का? तर नाही. दुसरा आहे का वरिष्ठ? तर नाही. तिसरा आहे का अस्थायी? हो, लोकसभा हे स्थायी सभागृह नाही, अस्थायी आहे. दर 5 वर्षांनी ते बरखास्त होतं किंवा लोकसभा बरखास्त होते. म्हणजे अस्थायी हे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो उत्तर आहे या 10व्या प्रश्नाचं. आणि चौथा आहे पर्यायातला प्रथम नाही, प्रथम राज्यसभा आहे. म्हणजे लोकसभा हे टिंबटिंब सभागृह आहे, तर अस्थायी स्वरूपाचं सभागृह आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 10व्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं. त्यानंतर जर 11वा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा झाला तर तो अशा पद्धतीने येऊ शकतो, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल टिंबटिंब वर्षांचा असतो. किती वर्षांचा असा प्रश्न विचारलाय? तर पर्याय क्रमांक 1 येईल 5 वर्षे, दुसरा पर्याय असेल 4 वर्षे, पर्याय क्रमांक 3 असेल 7 वर्षे आणि पर्याय क्रमांक 4 असेल 6 वर्ष. आपल्याला माहिती राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. म्हणजे इथं प्रत्येक सदस्याला 6 वर्ष कामकाजासाठी सदस्य मिळतात किंवा राज्यसभेचा खासदार म्हणून मिळतात. मग राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे असतो. म्हणजे या 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 वर्षे. त्यानंतर 12वा प्रश्न जर आपण अभ्यासायचा झाला किंवा समजून घ्यायचा झाला तर तो कशा पद्धतीने? तो अशा पद्धतीने येऊ शकतो, भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न बारकाईने पुन्हा एकदा ऐका, भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग राज्यसभेचे अध्यक्ष कोण असा प्रश्न आहे. तर पर्याय 1 येऊ शकतो राष्ट्रपती, पर्याय दुसरा येऊ शकतो उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो पंतप्रधान आणि पर्याय क्रमांक 4 येऊ शकतो सरन्यायाधीश. तर आपल्याला माहिती आहे राज्यसभा हे अस्थायी स्वरूपाचं राज्यसभा हे स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. दर 6 वर्षांनी तिथे नवीन सदस्य येतात. राज्यसभेत आपल्याला अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती असतात. म्हणजे आपल्याला इथं उत्तर मिळालं, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 उपराष्ट्रपती. त्यानंतर 13वा प्रश्न जर आपल्याला अभ्यासायचा झाला तर महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती असा प्रश्न येऊ शकतो. प्रश्नचिन्ह, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या टिंबटिंब आहे किंवा किती? प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 आहे 288, पर्याय क्रमांक 2 आहे 250,
पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो 552 आणि पर्याय क्रमांक 4 येऊ शकतो 78. मग महाराष्ट्र विधान परिषद आपल्याला माहिती आहे सदस्य संख्या 78, म्हणजे या 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे 78. पर्याय क्रमांक 4 त्याच्यावर समोर आपण क्लिक करा किंवा बरोबरचं योग्य म्हणून त्याचा उल्लेख करा. पर्याय क्रमांक अशा पद्धतीने आपल्याला दिले जातात 4. अशा पद्धतीने आपण 13 प्रश्न अभ्यासले. 14वा प्रश्न जर आपण समजून घ्यायचा, प्रकरण क्रमांक 1 आपण पूर्ण त्यात महत्त्वाचे किती प्रश्न आहेत तर 15 प्रश्न साधारणतः मी माझ्या स्वरूपाने काढलेले आहेत, माझ्या अभ्यासाप्रमाणे काढलेत. त्यामध्ये 14वा प्रश्न असा येऊ शकतो, भारत सार्वभौम गणराज्य केव्हा झाले किंवा केव्हा भारत गणराज्य झाले. तर भारतामध्ये केव्हापासून कायदा चालू झाला किंवा संविधान मान्य झालं तर त्या दिवसापासून, म्हणजेच भारत सार्वभौम गणराज्य केव्हा झालं असा त्या प्रश्नाचा मथित अर्थ आहे. तर पर्याय क्रमांक येऊ शकतो 1 15 ऑगस्ट 1947, दुसरा पर्याय येऊ शकतो 26 जानेवारी 1947, तिसरा पर्याय येऊ शकतो 26 नोव्हेंबर 1950 आणि चौथा पर्याय येऊ शकतो 26 जानेवारी 1950. तर आपल्याला माहिती आहे 26 जानेवारी आम्ही सगळेजण भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला, स्वातंत्र्य दिन जसा 15 ऑगस्टला, त्याच पद्धतीने 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. पण तो कोणत्या वर्षी आपल्याला सुरू झाला तर 26 जानेवारी 1950 पासून भारत सार्वभौम गणराज्य झालं. म्हणजे या 14व्या प्रश्न असा होता, भारत सार्वभौम गणराज्य केव्हा झाले. त्याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने 14 प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर एकूण महत्त्वाचे 15 प्रश्न मी माझ्या पद्धतीने काढलेले आहेत. शेवटचा 15वा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संघराज्यात अस्तित्वात नाही. पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संघराज्यात अस्तित्वात नाही, प्रश्नचिन्ह. त्यामध्ये पहिला पर्याय आहे लिखित संविधान, दुसरा पर्याय आहे एकेरी नागरिकत्व, तिसरा पर्याय आहे दुहेरी नागरिकत्व आणि चौथा पर्याय आहे अधिकार विभागणी. असे 4 पर्याय आहेत. त्यापैकी उत्तर आहे दुहेरी नागरिकत्व, जे आपल्या भारतात अस्तित्वात नाही. बाकी सर्व गोष्टी आहेत आपल्या अस्तित्वात. लिखित राज्यघटना पहिला पर्याय आहे, तो आपल्याकडे अस्तित्वात आहे. दुसरा पर्याय एकेरी नागरिकत्व, भारताचे प्रत्येक व्यक्ती एकेरी नागरिकत्व प्राप्त झालेले आहे, हाही पर्याय होऊ शकत नाही. तिसरा पर्याय होऊ शकतो दुहेरी नागरिकत्व, भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व नाही. म्हणजे आपल्याला विचारलंय कोणती गोष्ट भारतीय संघराज्यात अस्तित्वात नाही विचारले, म्हणून दुहेरी नागरिकत्व नाही हे त्याचं उत्तर होऊ शकतं. चौथा पर्याय होऊ शकतो अधिकार विभागणी, तोही होऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे दुहेरी नागरिकत्व, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने मित्रहो, डेमोक्रेसी, इलेक्शन आणि गव्हर्नन्स म्हणजे लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि सुप्रशासन या टायटलचं म्हणजे या शीर्षकाचं जे आपलं विषयाचं स्वरूप आहे, प्रथम वर्ष BA, BCom, BSc, BCA, BCS अशा सर्वांसाठी आहे. तुम्ही याचा गांभीर्याने अभ्यास कराल. हा पहिला प्रकरणाचा महत्त्वाचा मुद्द्यांचा प्रश्नांचा विचार अशा पद्धतीने आपण आजच्या या तासिकेमध्ये, आजच्या या लेक्चरमध्ये केलेला आहे. सर्वांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. इथेच आपण सर्वांची रजा घेऊया. मी सर्वांची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.